उपवासाच्या दिवशी जर 30-30 बंगरापडी आणि साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। या ठिकाणी मी घेतलाय 2 वाटी भिजवलेला साबुदाणा, तो मिक्सरमधून बारीक करून घेतलाय। त्याचबरोबर एक उकडलेला बटाटा, चवीनुसार तिखट, मीठ आणि जिरं हे मी घातलेलं आहे। याला छान असं मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला कोथिंबीर चालत असेल उपवासाला तर घालू शकता। अशा प्रकारे आपण नगेट्सचा आकार त्याला देऊन घेणार आहोत आणि तेल छान गरम झालं की नगेट्स आपण खरपूस असे तळून घेणार आहोत। अशा प्रकारे छान आपले नगेट्स या ठिकाणी तयार आहे। आता चटणीची रेसिपी बघूया। या ठिकाणी मी घेतलंय कोथिंबीर, मिरची, शेंगदाण्याचा कूट, जिरं आणि मीठ। याला छान असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून, त्यामुळे छान अशी आपली चटणी तयार होईल। तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर घालू नका। अशा प्रकारे छान चटणी आणि आपले नगेट्स तयार आहेत। दह्यासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि चटणीसोबतही खाऊ शकता। तर खूप छान क्रंची असे नगेट्स लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच सोप्या सोप्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।